आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। विधान भवन मुंबई पावसाळी अधिवेशन 2026 दरम्यान विधान भवन परिसरात विविध संघटना, शेतकरी, कर्मचारी आणि सामाजिक प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या प्रतिनिधींनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। राज्यातील शेतकरी प्रश्न, आरक्षण, बेरोजगारी, कर्जमाफी, महागाई तसेच विविध प्रलंबित मागण्यांवर आंदोलकांनी सरकारविरोधात आवाज उठवला। पावसाळी अधिवेशन 22 जून पासून मुंबईतील विधान भवन येथे सुरू झाले असून विविध जनहिताच्या मुद्द्यांवरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आंदोलनकर्त्यांनी हातात फलक घेत सरकारकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली। विधान भवन परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आंदोलक आणि पोलिसांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क होते। दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात विरोधकांनीही विविध प्रश्नांवर सरकारला घेरण्याची भूमिका घेतल्याने विधान भवन परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। राज्यातील जनतेच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला। कट करू चालू महागाई कमी करा, महागाई कमी करा, महागाई कमी करा, नाही तर खुर्च्या खाली करा, महागाई कमी करा, नाही तर खुर्च्या खाली करा, महागाई कमी करा।
विधान भवनाच्या सामान्य माणसाची पिळवणूक करणाऱ्या सरकारचा महागाई वाढवणाऱ्या सरकारचा महागाई वाढवणाऱ्या सरकारचा महागाई वाढवणाऱ्या मोदी सरकारचा महागाई वाढवणाऱ्या मोदी सरकारचा महागाई वाढवणाऱ्या मोदी सरकारचा